ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. माहिती अधिकार कायदा म्हणजे RTI. हे नाव तर आपण सगळ्यांनीच ऐकलंय, पण हा कायदा फक्त कागदावर राहू नये, तो आपल्यासाठी खरंच काम करावा, यासाठी खुद्द महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाने काही खूप कडक आदेश दिले आहेत. ते आदेश काय आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, हेच आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तुमच्यापैकी अनेकांना कदाचित हा अनुभव आला असेल की आपण माहिती अधिकाराचा अर्ज करतो पण उत्तरच मिळत नाही किंवा मग उगाच टाळाटाळ केली जाते, बरोबर ना? पण तुम्हाला माहितीये का की या समस्येवर खुद्द माहिती आयोगानेच एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. चला पाहूया नेमकं काय झालं होतं. तर गोष्ट सुरू होते 2012 साली. झालं असं की नागरिकांकडून खूप तक्रारी येऊ लागल्या होत्या आणि या सगळ्या तक्रारी ऐकून खुद्द महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्याच लक्षात आलं की अरे छा, कायद्याची अंमलबजावणी तर व्यवस्थित होतच नाहीये. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये काहीतरी गंभीर गडबड आहे. मग आयोगाने जेव्हा खोलात जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना काय दिसलं असेल की माहिती वेळेवर दिली जात नाहीये. अर्ज महिनोन तसेच पडून आहेत. रेकॉर्ड्सची तर इतकी वाईट अवस्था होती की माहिती शोधायची म्हटलं तरी ती सापडणार नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे या सगळ्या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं साफ दुर्लक्ष होत होतं. जणू काही हा कायदा अस्तित्वातच नाही इतका गांभीर्याचा अभाव त्यांना दिसला. आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या आदेशात स्पष्टपणे लिहिलंय. आता ह्या सगळ्या समस्या पाहून आयोग गप्प बसणार नव्हता. त्यांनी 5 जुलै 2012 रोजी आपल्या अधिकाराचा वापर केला आणि महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी कार्यालयांसाठी काही अत्यंत स्पष्ट आणि कडक आदेश काढले. आणि हे आदेश साधेसुधे नव्हते, ते थेट कामाची पद्धतच बदलणारे होते. आयोगाने काय सांगितलं? पहिलं, तुमचे सगळे रेकॉर्ड्स व्यवस्थित करा, त्याची एक लिस्ट बनवा आणि हो, सगळं डिजिटल करा. दुसरं, सगळ्या सिनियर अधिकाऱ्यांनी दर महिन्याला RTIच्या कामाचा आढावा घ्यायचा. तिसरं, जेव्हा आयोग सुनावणीसाठी बोलवेल तेव्हा अधिकाऱ्यांनी स्वतः हजर राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आता प्रत्येकजण जबाबदार असेल, कुणीही जबाबदारी टाळू शकणार नाही. आणि एक गोष्ट इथे आपण सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवली पाहिजे, या काही साध्या सूचना किंवा सल्ले नव्हते. नाही, हे होते कायद्याच्या चौकटीत दिलेले बंधनकारक आदेश. म्हणजे हे पाळणंच गरजेचं होतं प्रत्येक सरकारी कार्यालयासाठी. पण गंमत बघा, इतके स्पष्ट आणि बंधनकारक आदेश देऊनही काय झालं असेल? दुर्दैवाने अनेक विभागांनी याकडे साफ दुर्लक्ष केलं. जणू काही हे आदेश आलेच नाहीत. त्यांनी आयोगाला अजिबात गांभीर्याने घेतलं नाही. आणि मग मात्र आयोगाला पुढचं आणखी कठोर पाऊल उचलावं लागलं. ही टाईमलाईन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती दिरंगाई झाली. 5 जुलै 2012ला आयोगाने मूळ आदेश दिले. 6 महिने होऊन गेले, प्रतिसाद 0. मग आयोगाने 23 जानेवारी 2013ला पहिलं रिमाइंडर पाठवलं. तरीही काहीच फरक नाही, कुणीही ऐकायला तयार नव्हतं. आणि शेवटी जवळजवळ 1 वर्ष झाल्यावर 8 एप्रिल 2013ला आयोगावर तिसरं आणि अंतिम स्मरणपत्र पाठवायची वेळ. हे बघा, ही तीच स्मरणपत्र आहेत आयोगाला अक्षरशः पुन्हा पुन्हा सांगावं लागत होतं. यातल्या शब्दातली नाराजी बघा. ते म्हणतात, ही खेदाची बाब आहे की या प्रकरणात अजूनही कोणताही प्रतिसाद किंवा पालन झालेलं नाहीये. म्हणजे आयोग स्वतः सांगत होता की आमचं कुणी ऐकतच नाहीये. आता विचार करा, 2 स्मरणपत्र पाठवूनही जेव्हा काहीच फरक पडला नाही तेव्हा आयोगाने आपला शेवटचा आणि सर्वात कठोर पवित्रा घेतला. त्यांनी एक असा इशारा दिला जो खूपच गंभीर होता. या तिसऱ्या आणि शेवटच्या रिमाइंडरमध्ये आयोगाने एक अशी गोष्ट केली जी सहसा केली जात नाही. त्यांनी थेट भारतीय दंड संहितेचा म्हणजेच आपल्या इंडियन पिनल कोडचा IPCचा उल्लेख केला आणि अगदी स्पष्ट शब्दाने इशारा दिला की आता जर आमच्या आदेशांचं पालन झालं नाही तर थेट कलम 166 अंतर्गत कारवाई केली जाईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे IPCचं कलम 166 म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगते. जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला माहीत आहे की कायद्याचं पालन करणं बंधनकारक आहे, पण तरीही तो मुद्दामहून ते करत नाही आणि त्याच्या या कृतीमुळे आपल्यासारख्या सामान्य नागरिकाचं नुकसान होत असेल, तर त्या अधिकाऱ्यावर थेट फौजदारी कारवाई होऊ शकते. म्हणजे हा विषय आता फक्त ऑफिसच्या चौकशीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक गुन्हा ठरू शकतो. ही सगळी झाली आयोगाची गोष्ट. पण या सगळ्याचा आपल्यासाठी म्हणजे सामान्य नागरिकांसाठी काय अर्थ आहे? आयोगाच्या या कठोर भूमिकेतून आपण काय शिकायचं हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.
यामधून आपण काही गोष्टी अगदी मनावर कोरून ठेवल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे RTI हा फक्त कागदावरचा कायदा नाहीये, तर आपल्या हातात असलेले खूप मोठं शस्त्र आहे. दुसरं, माहिती देणं हे सरकारवर उपकार नाही, तर ते त्यांचं कर्तव्य आहे. तिसरं, प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तर तो आपला हक्क आहे. आणि चौथं म्हणजे जर अधिकारी कायद्याचं पालन करत नसतील तर त्यांच्यावर साधीसुधी नाही तर फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते. त्यामुळे एका चांगल्या आणि पारदर्शक प्रशासनासाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयोगाने हे सगळे कठोर आदेश आपल्यासाठीच दिले आहेत. का? तर सरकार अधिक पारदर्शक व्हावं आणि प्रशासन आपल्या कामासाठी अधिक जबाबदार व्हावं यासाठी. म्हणून ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही आपल्याला एकच सांगू इच्छितो, माहिती विचारा, जागरूक रहा, कारण माहिती हाच आपला खरा अधिकार आहे. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.